गांधीनगर मेन रोडवर भरधाव वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी तात्काळ गतिरोधक रमलर बसवावेत, अन्यथा अपघातांचे प्रमाण वाढत जाईल, अशी मागणी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्याकडून करण्यात आली आहे. अलीकडेच भरधाव मोटरसायकल स्वाराने महिलेला धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला होता. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हुपरी कोल्हापूर मेन रोडवरील खड्डे त्वरित बुजवावेत, अशी मागणीही करण्यात आली. उचका व तावडे हॉटेल उड्डाण पुलाखालील खड्ड्यांमुळे वाहने घसरून अपघात होत असल्याचंही शिवसेनेने निदर्शनास आणून दिले. या संदर्भात निवेदन महेश कांजर, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आले. अधिकाऱ्यांनी 2 दिवसात खड्डे बुजवण्याचे व पोलीस प्रशासनाकडून अहवाल आल्यानंतर स्पीड ब्रेकर बसवण्याचे आश्वासन दिले. यावेळी तालुका प्रमुख राजू यादव, विक्रम चौगले, शरद माळी, दीपक पोपटाणी यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज आम्ही एक सार्वजनिक बांधकाम उपविभाग यांना एक निवेदन दिलं. तावडे हॉटेलपासून चिंचवाडला जो रस्ता गेला, मेन रस्ता, त्या रस्त्याला इतकी ट्रॅफिक आहे आणि इतके भरधाव वेगानं वाहनं चालवतात. परवाच एका मोटरसायकलस्वाराने एका बाईला धडक दिल्यानंतर त्या बाईचा त्यात अंत झाला, दुर्दैवी अंत झाला. म्हणजे वाईट आहे. मग त्यांना आम्ही सांगितलं की स्पीड ब्रेकर बसवा. तर त्यांनी सांगितलं स्पीड ब्रेकर बसवता येत नाहीत. 100% रमलर म्हणजे पोलीस खात्याला तुम्ही कळवा आणि पोलीस खात्याकडनं रिपोर्ट घेऊन आम्ही ज्या ज्या ठिकाणी वाहन स्पीडनं जाते तिथं आम्ही रमलर बसवतो आणि थोडं स्पीडला मर्यादा येतील अशा पद्धतीने सांगितलं. आणि हुपरी कोल्हापूर रस्ता आणि ह्याही रस्त्याचे म्हणजे गांधीनगर रस्त्याचे जे जे खड्डे आहेत, म्हणजे आता गणपती येणार आणि गणपती विसर्जन ह्याच्यासाठी ज्या मिरवणुका मेन रोडला येतात, जे ट्रॅक्टर ट्रॉलीमधून गणेश मूर्ती ने-आण करतात, त्यासाठी जे काही खड्डे आहेत हुपरी कोल्हापूर रस्त्याचे, मग उंचगावजवळ असतील, गडमुर्शीजवळ असतील, हे तातडीनं मुजवा अशा पद्धतीने आम्ही त्यांना सांगितलेलं. त्यांनी सांगितलं की खड्डे आम्ही आज उद्या मुजवून घेतो आणि रमलरसुद्धा आम्ही 100% पोलीस खात्याचा रिपोर्ट आला की आम्ही रमलर करून जे 100% तिथं स्पीडला मर्यादा लागेल ह्या पद्धतीने नियोजन करतो. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.